जय जय स्वामी समर्थ. सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदन. आज आपण ज्या पवित्र ग्रंथावर विचारमंथन करणार आहोत तो म्हणजे श्री गुरुचरित्र. हा केवळ एक ग्रंथ नाही तर भक्तांच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. अंधारात प्रकाश दाखवणारा दीप आहे. संकटात पडलेल्या जीवाला धीर देणारा सखा आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. या ग्रंथाची रचना श्री सिद्ध नामक परमभक्ताने केली. या ग्रंथाचा उद्देश केवळ कथा सांगणे नाही तर माणसाच्या जीवनात गुरुभक्ती, श्रद्धा, संयम, सेवा आणि सदाचार रुजवणे आहे. आजचा मानव खूप पुढे गेला आहे, विज्ञानात, तंत्रज्ञानात, पैशात, पण तरी मन शांत नाही. कारण आपण देह वाढवला पण आत्मा विसरलो. याच ठिकाणी गुरुचरित्र आपल्याला थांबवते आणि विचार करायला लावते, तू कोण आहेस आणि तुझं ध्येय काय आहे. गुरुचरित्र सांगते की गुरु म्हणजे ईश्वराचा प्रत्यक्ष अवतार. ईश्वर आपल्या समोर येऊ शकत नाही, पण रूपाने तो आपल्याला मार्ग दाखवतो. म्हणूनच म्हटलं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुशिवाय जीवनाला दिशा नाही. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा एक धडा आहे. कुठे अहंकार मोडला जातो, कुठे कर्माचा सिद्धांत समजावला जातो, तर कुठे भक्तीचं महत्त्व पटवून दिलं जातं. गुरुचरित्रात अनेक उदाहरणं आहेत जिथे गर्विष्ठ राजे, विद्वान पंडित, श्रीमंत लोकही गुरुसमोर नतमस्तक झाले. कारण ज्ञानापेक्षा नम्रता मोठी असते. आज आपल्याला सगळं हवं आहे, पण तेही ताबडतोब हवं आहे. लगेच यश पाहिजे, लगेच पैसा पाहिजे, लगेच सुख पाहिजे. पण गुरुचरित्र सांगते, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, वेळेवर फळ नक्की मिळेल. शेतकरी बी पेरतो तेव्हा लगेच पीक येत नाही, तो वाट पाहतो. तसंच भक्तीचं आहे. गुरुचरित्रात कर्माचा सिद्धांत खूप स्पष्टपणे सांगितला आहे. आपण जसं कर्म करतो तसं फळ मिळतं. कुणावर अन्याय करून, फसवणूक करून सुख मिळणार नाही. क्षणिक फायदा होईल, पण शेवटी दुःख पदरात पडेलच. म्हणून गुरु म्हणतात, सत्याने चाल, धर्माने वाग, बाकी मी पाहतो. आज माणूस देवाला प्रश्न विचारतो, देवा माझ्याच बाबतीत असं का? पण गुरुचरित्र आपल्याला शिकवते, प्रश्न कमी करा, स्वीकार वाढवा. कारण प्रत्येक दुःखामागे काहीतरी शिकवण असते. गुरु कधीही आपल्यावर अन्याय करत नाही, ते आपल्याला घडवत असतात. गुरुचरित्र वाचताना एक गोष्टी प्रकाशाने जाणवते. गुरु भक्ताची परीक्षा घेतात, कधी आजार देतात, कधी अपमान सहन करायला लावतात, कधी संकट आणतात. पण लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे नकार नव्हे, ती निवड आहे. जो टिकतो तोच पात्र ठरतो. आजच्या काळात गुरुचरित्राचं महत्त्व अधिक वाढलं आहे. कारण आज माणूस दिशाहीन झाला आहे. नात्यामध्ये विश्वास नाही, मनात शांती नाही. अशा वेळी गुरुचरित्र आपल्याला सांगतं, सकाळी एक अध्याय वाच, मन शांत होईल. नामस्मरण कर, विचार शुद्ध होतील. गुरुची आठवण ठेव, मार्ग सापडेल. गुरुचरित्र केवळ वाचायचं नसतं तर जगायचं असतं. आईवडिलांचा सन्मान करा, हीच गुरुची गुरुभक्ती आहे. प्रामाणिक कष्ट करा, हेच गुरुचं पूजन आहे. गरजवंताला मदत करा, हीच खरी सेवा आहे. शेवटी एवढंच सांगतो, जर जीवनात कुठेही अडकल्यासारखं वाटत असेल, जर मार्ग दिसत नसेल, तर सगळं असून मन रिकामं वाटत असेल, तर गुरुचरित्राचा आधार घ्या. गुरु कधीही आपल्याला सोडत नाहीत, आपणच त्यांच्यावर विश्वास सोडतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटून जाईल.